नागपूर हे माननीय मुख्यमंत्र्यांचं घर आहे. या आपल्या घरात आग लागली का, कोणी लावली? 350 वर्षापूर्वीची औरंगजेबाची कबर उघडून टाकायची म्हणून हा कबरीचा मुद्दा नागपूरचा काही संबंध नसताना तिथे जाळपोळ का झाली, दगडफेक का झाली, लोकांच्या घरांचं वाहनांचं नुकसान का झालं, याचं उत्तरही या ठिकाणी अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, हे दगड आले, शस्त्र आलेत, पेट्रोल बॉम्ब आलेत असं उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब काल सांगत होते. हे सगळं जमा होते, हे प्री प्लॅन होतं, पूर्वनियोजित होतं. मग हे पोलिसांचं फेल्युअर नाही का? हे इंटेलिजन्स काय फेल्युअर नाही काय? आपल्या इंटेलिजन्स काय करत होती यंत्रणा ज्यावेळेस जर हे पूर्वनियोजित होतं? अध्यक्ष महोदय, स्थानिक चॅनल त्यामध्ये दाखवले गेले. 1.5 तास वारंवार काही चॅनलनी दाखवलं. अध्यक्ष महोदय, वारंवार दीड तासापासून पोलिसांना फोन केला जात होता. हे सगळं घडून गेल्यावर पोलीस इथे आले. पहिल्यांदा पोलीस 1.5 तास फोन करून सुद्धा कुठेही त्या पोलिसांपर्यंत तिथे पोहोचले नाहीत. मग हे पोलीस काय करत होते हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय या ठिकाणी आहे. आजही स्थानिक लोक सांगतात ज्या गल्लीत हल्ला झाला तिथे बॅरिकेड्स लावा म्हणून, त्याकडे कोणी जाऊ नये म्हणून पोलिसांना विनंती केली, पण पोलीस म्हणाले आमच्याकडे स्टाफ कमी आहे म्हणून तर गल्ल्या सुद्धा बंद करण्याचं काम केलं. आता यात दोष कोणाचा अध्यक्ष महोदय? पोलीस जर नागरिकांना सांगतात स्टाफ नाही, मग स्टाफ कमी आहे आणि त्यामुळे जर हे संपूर्ण रामायण महाभारत सांगत बसताय, पण कायदा आणि सुव्यवस्था राखणे सरकारचं काम नाही का? ही खरी प्रश्न आहे अध्यक्ष महोदय.